ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरणावर मंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे। डायाभाई कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण? वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे पालिका प्रशासनाला हा सवाल केला। ठाणे आयुक्तांनी लक्ष न घातल्याचा नाईकांचा गंभीर आरोप आहे। टीडीआरचा भार ठाण्यातील रहिवाशांवर का? इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उद्यानाचा टीडीआर कसा दिला? गणेश नाईक यांनी ठाणे पालिकेतील सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय। गणेश नाईकांचा ठाणे पालिकेतील सत्ताधाऱ्यावरती निशाणा साधण्यात आलाय। दरम्यान टीडीआर प्रकरणावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी गणेश नाईकांचा मुद्दा खोडून काढलाय। डायाभाई आणि कंपनी या लोकांनी महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला कन्व्हिन्स केलं किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यांनी तिथून ऑर्डर घेतली की या लोकांना टीडीआर द्यावा। ती ऑर्डर महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली। आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही आणि म्हणून ती डायाभाई आणि कंपनी, काही ठिकाणी डायाभाई आहे, काही ठिकाणी डायाभाई आणि कंपनी, म्हणजे थोडंसं कन्फ्युजन करण्याचा तो प्रकार आहे। जरा तुम्ही जरा तपशील जरा अधिक तपासून घ्या। टीडीआर म्हणजे काय? क्षेत्रफळ वाढणार, क्षेत्रफळ वाढणार म्हणजे फ्लॅट वाढणार, फ्लॅट वाढणार म्हणजे लोकसंख्या वाढणार। मग ठाण्याच्या जनतेने हा भार का सहन करावा? आता ठाण्यातले लोक पण कोर्टामध्ये जाणार आहेत। आमच्या नवी मुंबईमध्ये कॉन्शियस सिटीजन फोरम नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे, ते लोकांनी सगळी तयारी केली आणि बहुतेक 4-5 दिवसामध्ये ते रजिस्टर करतील। कुठेतरी आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून नको ती नाटकं करून अशा प्रकारची यंत्रणा राबवणं हे उचित नाही आणि ह्या गोष्टीचा फार समाजामध्ये निषेध होत आहे। आता करणारे करते करविते कोण आहेत मला नाही माहिती। आता तुम्ही पत्रकार बांधव, तुम्ही जागृत आहात, तुम्ही शोधा आणि ज्याचं बिल असेल त्याला स्टिकर लावून टाका, पण मी या गोष्टीच्या विरोधात आहे। त्या पद्धतीनं तो टीडीआर दिला गेला, तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिला गेला। त्याच वेळेस जर वन खातं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं होतं, म्हणजे दावा त्यांनी दाखल केला होता कारण असता, तर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं, मी वन खात्याच्या लोकांशी वारंवार सांगत होतो, बोलत होतो की तुम्ही आपलं प्रतिज्ञापत्र सादर करा, आमचा हक्क आहे असं तुम्ही त्या ठिकाणी सांगा कोर्टाला। परंतु त्यावेळेस दाखल न केल्यामुळे कोर्टानं एकतर्फी ऑर्डर केली आणि तो टीडीआर दिला गेला आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या काही सुखसुविधा आहे, पाणी आहे, कचरा आहे, रस्ते आहे किंवा इतर काही ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्यावर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे। आत्ताही जर ते कोर्टामध्ये गेल्याने कोर्टानं जर तशा सूचना केल्या तर खूप आनंद होईल। ठाण्यातील टीडीआर प्रकरणी वन खातं सुप्रीम कोर्टात का गेलं नाही? स्थानिक नागरिक कोर्टात जातात पण वन खातं नाही। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी हे वक्तव्य केलं। वन खातं सुप्रीम कोर्टात का गेलं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। अशा प्रकारचा टीडीआर देताच कामा नाही, पण त्यांनी एक बेसिक चूक केली। माझे संबंध त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळे मी त्यांना तिथल्या तिथे काय बोलायला गेलो नाही, पण ते असं बोलले की नवी मुंबईचे काही एनजीओ ह्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये जाणार आहे। इथे ते चुकले। आम्ही त्या जनता दरबारमध्ये आलेलो एका वनमंत्र्यासाठी। त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की वनमंत्री किंवा वन खातं सुप्रीम कोर्टमध्ये का गेलं नाही, हा पहिला मुद्दा। म्हणजे वनमंत्री आहात तुम्ही म्हणता की तुमचा स्टान्स बरोबर आहे, तुम्ही म्हणता वाशीचे काही लोक कोर्टात जाणार आहेत, तुम्ही म्हणता तुम्ही पण कोर्टात जा, पण वन खातं जाणार नाही। म्हणजे मला हे काय कळलंच नाही काय। टीडीआर प्रकरणी मंत्र्यांनी एकमेकांवरती आरोप केलेत। ठाण्यातील जनतेवर कोट्यावधींचा टीडीआरचा भार आहे। जनतेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री मात्र गप्प का? डायाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीत? सरकार यावर पुनर्विचार याचिका का दाखल करत नाही? असा लोकशाही मराठीच्या माध्यमातून आता या संदर्भात काही सवाल उपस्थित करण्यात आले। वन खातं का गेलं नाही? कोर्टामध्ये वन खात्याने जायला पाहिजे होतं। ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही धारेवर धरले असता। ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला पत्र दाखवली की मी त्यांच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवली होती की बाबांनो तुम्ही जा, तुम्ही जा, तुम्ही जा, आणि मूळ भाग हा त्यांचाच आहे, ती वन जमीनच आहे। तिचं वन खात्याचा
तुम्ही टॅक्स घेता. तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर वन खात्याला टॅक्स भरावा लागतो. तिथे वन खात्याचं एक रेस्ट हाऊस आहे, विश्रांतीगृह आहे. सगळं वन खात्याच्या आतमध्ये असताना, सगळं वन खात्याकडे असताना वन खातं गेलं का नाही? नुसतं बोट असं करून चालत नाही. मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे. त्यांच्या कपड्यावरती डाग नसतात हे मला मान्य आहे. पण हा एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना, एवढा मोठं सगळं जात असताना आपल्या हाताखालनं, आणि वनजमीन ही वारंवार सिद्ध झाली आहे, असं असताना वन खात्याने चूप बसणं, वन खात्याने कोर्टात न जाणं, म्हणजे याला काय म्हणावं? हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारला असता. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पालिकेचे पत्र व्यवहार केला होता, मात्र आयुक्त हे कंटेंट ऑफ कोर्टला घाबरले आणि त्याने आयुक्त हे कंटेम्प्ट ऑफ कोर्टला घाबरणार ना? का नाही घाबरणार? पण कंटेम्प्ट होण्याच्या आधीच्या प्रोसिडिंग्स मध्ये तुम्ही का सहभागी झाला नाही? मुख्य म्हणजे हा टीडीआर मध्ये ह्याच्यामध्ये दाल में कुछ काला है. वेळीच त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने जर लक्ष घातलं असतं तर हे प्रकरण इथपर्यंत गेलंच नसतं. कारण परंतु याच्यामध्ये कुठेतरी संशयाला जागा आहे. संगनमताने काहीतरी झालेलं आहे घाई गर्दीमध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं तर वेळ पडली तर सुप्रीम कोर्टामध्ये देखील खरंच जायला पाहिजे ठाणेकरांसाठी. कारण की ठाण्यामध्ये एवढा मोठा टीडीआर जर आला तर हे कसं होणार आहे? शहर उद्ध्वस्त होईल की काय असं वाटतं. नाही, माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलंच आहे, आणि मला निश्चितपणे वाटतंय की ठाण्याच्या एकूणच सगळ्या नियोजनाच्या संबंधामध्ये लक्षात घेऊन निश्चितपणे ते ठाम असा निर्णय घेतील. तिकडचे माझ्याकडे 2-3 महत्वाचे विषय आलेले आहेत. तिकडचे देखील 2-3 विषय महत्वाचे आलेले आहेत. डेटा सेंटर जे ठाण्यातलं आहे ते भयानकपणे पुढे येत आहे. पण हे सगळं आम्ही एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन सांगू. आज मुंबईत जे मोकळ्या जागा मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या मित्रांच्या घशात टाकत आहेत त्याच्यावरच फोकस करेन. याच्याबद्दलचा प्रश्न हे महानगरपालिकेमध्ये आमचे उपमहापौर असतील, ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार आहे, या सगळ्यांनीच उपस्थित केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे याच्यामधलं जो टॅक्स आपण ची मुभा त्यांना दिली, त्याचबरोबर हा टीडीआरचा विषय आहे, याच्याबद्दलची ही तक्रार ज्यावेळेस बावनकुळे साहेब ठाण्यामध्ये आले होते त्यावेळेस या सगळ्या लोकांनी केलेली आहे. त्याच्याबद्दलही निर्णय नजीकच्या काळामध्ये हे घेतील असं विश्वास आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.